आणि त्यांच्या एवढ्या कार्यबाहुल्यातून वेळ काढायचा. ऑडिओ तर कॅप्चर दुसरी म्हणून एक इथं वाट कुठे आम्हाला यायचं? माहित होती, ती म्हणजे त्यांचे एकेकाळचे सहकारी हां एस.टी. सर. कॉलेजचे राजशेखर शिंदे सर आणि आम्ही शिंदे सरांना ऑडिओ गळ इनपुट घातली कॅप्चर की म्हणून तुम्ही आहे सर. आम्हाला थोरात सरांना उपलब्ध करून द्या. आणि सरांच्या एका बरं. फोनवरती आज सर आलेले आहेत. ऑडिओ सुरुवातीला जरी काही तांत्रिक आउटपुट अडचणी कॅप्चर. हो आल्या सर, असल्या आलं. ओके तरी करू का? YouTube हां वरती सर. आपल्याला पुढं हे व्याख्यान व्यवस्थित ऐकता येईल, त्यामुळे तो भाग आपण सोडून देऊ. सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे येथे हिंदीचे सर हे प्राध्यापक आहेत. इथं आणि मला सांगायला प्रॉपर्टीज विशेष फॉर आनंद होतो की ऑडिओ आउटपुट त्यांच्या कॅप्चर असं अनुवाद काहीतरी. कामाचं एवढं मोठं योगदान आहे की ओके म्हणू का? हां. मराठी हां सर, साहित्यातले केलं. भालचंद्र सर, नेमाडे, केलं. रंगनाथ पठारे, राजन गवस, जयंत पवार यासारखे हां सर, केलं. मातब्बर लेखक त्यांनी हिंदी प्रांतामध्ये भारतीय पातळीवर पोहोचवण्याचं काम मीटची केलं. स्क्रीन ओपन करू. म्हणजे हो सर, प्रत्यक्ष केलं. त्यांचे टेक्स्ट घेऊन जर नावं सांगत बसलो तर खूप सारं काम त्यांनी या गेल्या 10 वर्षामध्ये उभं केलेलं आहे. त्याचबरोबर चालेल बहुपाद्य सर, चालेल. उद्धव शेळके हे 60-उत्तरी काळातले महत्वाचे लेखक सुद्धा त्यांनी हां. हिंदीमध्ये लिहिलेले आहेत. द ग गोडसे असतील, अशोक केळकर असतील यांच्यासारख्या हो सर. वैचारिक चालेल समीक्षात्मक सर, चालेल. लेखनालाही त्यांनी हो सर, चालेल. हिंदी सर, अनुवादामध्ये ऍक्च्युली खूप पोहोचवलेलं टेन्शन आलं आहे. एकदम ना. आणि हे मला सगळं काय काम करावं करत ते असताना काहीच त्यांना सुचलं नाही सर. त्यामुळे म्हटलं वेगवेगळ्या तुम्हाला पहिले पुरस्कारांनी फोन सन्मानित केलेला आहे. त्यातला मी फक्त एक उल्लेख करतो, तो म्हणजे देखणी या कविता संग्रहाच्या मी आता बाहेर अनुवादासाठी त्यांना अमर उजाला या भाषाबंधू पुरस्कार मिळालेला हो होता. सर, आणि हा मीटची पुरस्कार स्क्रीन त्यांना ओपन त्या ठेवली सर. हो सर. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हो सर. यांच्या हस्ते हो सन्मानित सर, केले. हो. म्हणजे एक मोठं काम असणारे थोरात सर आज आपल्या इथं उपस्थित आहेत. आणि ज्यावेळेस मी सरांशी बोललो कार्यक्रमाच्या बाबतीत तर सर म्हटले मी अनुवादाचं काही गोष्टी तात्विक किंवा अनुभवांती बोलेल, परंतु प्रत्यक्ष मी ज्या काही टेक्स्ट केलेल्या आहेत त्याच्यातले तुम्हाला वाटणारे सोयीचे किंवा अवघड वाटणारे मुलांसाठी, शिक्षकांसाठी किंवा ज्याला प्रत्यक्ष याच्यामध्ये काम करायचे असे कथनाचे किंवा नॅरेशनचे तुकडे तुम्ही निवडून मला सांगा आणि मी प्रत्यक्ष त्याचं भाषांतरात काय होतं हे तुम्हाला सांगेन. म्हणजे बी प्रॅक्टिकल आपण चालूया. ढोबळपणे काहीतरी अनुवाद असा असतो तसा असतो, भाषा देवघेव होते, हे असं ढोबळ काहीतरी बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष काम कसं चालतं, प्रत्यक्ष आउटपुट कसं मिळतं याची थेट चर्चा करू. आणि तरी सुद्धा काही शंका उपस्थित होत असल्या तर मुलांना आपण शेवटची 10 मिनिटं देऊ की त्यांनी काही त्यांच्या शंकांना यात वाट करून द्यावी. त्यामुळं हे सेशन सरांच्या बोलल्यानंतर खुलं होईल आणि आपल्या ज्या काही शंका आहेत त्या मराठीच्या असतील, हिंदीच्या असतील, तशा माध्यमांतराच्या असतील, अनुवादाच्या संबंध असतील, शब्दांच्या जडणघडणी तुम्ही खुलेपणानं विचारा. आपल्याकडं त्यामध्ये सिद्धहस्त असणारा माणूस आज बोलायला. दुसरं मला आता विद्यापीठाच्या प्लॅटफॉर्मवर बोलताना हे सांगायचंय की भाषा वाङ्मय संकुलाचे संचालक कोळेकर सर हे नेहमी विद्यापीठाचा प्लॅटफॉर्म वापरताना किंवा आपण ज्यावेळेस एखादा वक्ता इथं बोलवतो त्यावेळेस किमान आपण कार्यक्रमाचं विषयाचं गांभीर्य राखूनच जबाबदारीनं आपली पावलं टाकली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये, सांस्कृतिक व्यवहारामध्ये आणि भाषेच्या क्षेत्रामध्ये आपला विभाग प्रेझेंट होताना आपलं एक दमदारपणे किंवा विद्यापीठाचा अधिविभाग एकूण कार्यक्षेत्राचं नेतृत्व करत आहे असा मेसेज केला पाहिजे. आणि त्यामुळं आम्हाला असं सतत एक चांगले उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळत असते, याचा मी आवर्जून उल्लेख करतो. आणि या ठिकाणी वेगवेगळे हिंदी आणि मराठीतले भाषा अभ्यासक उपस्थित आहेत. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बिरा पारसे सर सुद्धा या कार्यक्रमामध्ये आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो, भारत सरांचं स्वागत करतो आणि पुढची सूत्र बोली मॅडमच्याकडे सोडतो. धन्यवाद सर. नक्कीच आता आपण परिचय ऐकलेला आहे की खूप मोठं सरांचं काम आहे आणि आज सरांना ऐकायला मिळते आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना, ही खरंच एक भाग्याची बाब आहे. असं म्हणतात की एका कुपीतलं अत्तर दुसऱ्या कुपीत उतरवणं म्हणजे अनुवाद. तर हाच अनुवादाचा अनुभव आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गोरख थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या
कार्यक्रमासाठी आजच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर दत्ता घोलप सर, माझे मित्र राजशेखर शिंदे सर, माझे मित्र आणि ज्यांनी मला अनुवादक केलं खऱ्या अर्थाने असे राजशेखर शिंदे सर, प्राध्यापक सागर सुरोशे सर, अध्यापिका ममता बोगले मॅडम आणि इतर सर्व श्रोते मित्र हो. मी प्राध्यापक गौरव थोरात. नमस्कार. खरं म्हणजे अनुवाद या विषयावर बोलायचं म्हटलं की कुठून सुरुवात करावी आणि कुठे संपवावं हा फार मोठा संभ्रम एका अनुवादकाच्या मनामध्ये असतो. ते काय बोलावं, कुठं बोलावं, किती बोलावं हा फार मोठा प्रॉब्लेम. कारण असा परिघ एवढा विशाल आहे या गोष्टीचा. आणखी एक गोष्ट सांगायचं विसरलो, जरा माफ करा, कारण मला मराठीमध्ये व्याख्यान देण्याची सवय नाहीये, हिंदीमध्ये आहे, त्याच्यामुळे कदाचित मध्ये हिंदी थोडा थोडीशी डोकावताना जाणवेल, प्रयत्न करतो बोलायचा, पण शक्य असं. तर कुठून सुरुवात करावी आणि कुठे संपावं हा फार मोठा प्रश्न उपस्थित होतो अनुवाद या विषयावर बोलताना. म्हणून मी दत्ता पवार सरांना, दत्ता घोलप सरांना विनंती केली की केवळ असं एकतर्फा मी फक्त बोलत राहतोय, बाकी सगळे ऐकतायत असं न करता, काही विद्यार्थ्यांनी काही वाचलं असेल तर असं काही तुकडे निवडून काही असं प्रॅक्टिकल त्यांच्यासमोर आलं तर छान वाटेल. कारण अनुवादाविषयी प्रत्येकालाच जिज्ञासा असते, हे कसं झालंय, काय झालंय या संदर्भामध्ये, तर त्या अनुषंगाने काहीतरी करता येईल तर बरं होईल. आणि मला आनंद वाटतो की घोलप सरांनी ही माझी विनंती मान्य केली आणि आपण त्याप्रमाणे काही तुकडे बघणार आहोत. सर्वात आधी अनुवादाचं महत्व सांगायचं खरं म्हटलं तर गरज नाही आहे, पण सांगणं यासाठी गरजेचं आहे कारण मी जेव्हा अनुवादाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट अशा लक्षात येते की आपला देश हा जर जगाच्या पातळीवर बराचसा मागं राहिला असेल एकेकाळी, तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं कारण मला वाटतं अनुवाद हेच आहे. कारण आपल्या देशावर अनेक आक्रमणं झाली, राजकीय आक्रमणं झाली, पण त्याचबरोबर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्यावेळी आक्रमणकर्ते इथे आले त्यावेळी त्यांचे विद्वान या ठिकाणी आले, आपल्या इथले ग्रंथ हे त्यांनी आपल्या भाषेमध्ये अनुवादित केले आणि आपल्या देशात घेऊन केले. आणि आज युरोपीय देशाची भरभराट जरी पाहिली तर त्यासाठी सुद्धा कुठे ना कुठे भारतीय ज्ञान हे त्यांच्या भरभराटीचं एक कारण आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे अशी दृष्टी कधीच उत्पन्न झाली नाही की इतर देशांमध्ये, इतर भाषांमध्ये जे काही ज्ञान आहे ते आपल्या भाषेमध्ये आलं पाहिजे. त्यामुळे प्राचीन भारतामध्ये किती जरी पाहिलं तरी फारसं आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपले बौद्ध ग्रंथ असतील, संस्कृत ग्रंथ असतील, हे सगळे अरेबियन भाषेमध्ये गेले, फारसीमध्ये गेले, तिथे लॅटिन पर्यंत गेले, अनेक भाषांमध्ये गेले, पण आपल्याकडे ते काही येऊ शकलेले नाही. आणि याचं दुसरं प्रचिती म्हणजे जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते, जेव्हा ही अनुवादाची प्रक्रिया भारतात आपल्या देशामध्ये सुरू होते, तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानाची दारं हे उघडी व्हायला लागतात आणि मग पुढचा जो सगळा व्यापक असा आपला विकास आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अनुवाद हे केवळ ज्ञानाचं, माहितीचं आदान प्रदान नाहीये, देवाणघेवाण नाहीये, तर खरं म्हणजे ते संपूर्ण जगाला ज्ञानी बनवण्याच्या दिशेने एक फार मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि फार मोठी जगाची गोष्ट करणं फार मोठी गोष्ट झाली खरं म्हणजे. पण आपल्या देशामध्ये एवढ्या भाषा आहेत, आपण सांस्कृतिक विविधता आपण म्हणतो, भाषेची विविधता म्हणतो, पण याच्यामध्ये आत्मा मात्र सर्वांचा एक आहे. पण हा आत्मा अनेकदा सापडत नाही माणसाला. त्याच्यामुळे कधी भाषेच्या याच्यावर, कधी प्रांतांच्या कारणाने संघर्ष उद्भूत होत असतात, संघर्ष उभे राहतात. पण मला वाटतं याच्यामध्ये अनुवादक हा एक असा सांस्कृतिक दूत म्हणून काम करू शकतो की जो पूर्ण भारताला जोडण्याची त्याच्यामध्ये ताकद असते, ते जोडण्याचा तो प्रयत्न करतो. मला वाटतं साहित्य अकादमी याच अनुषंगाने असं काम करते आहे. पण तरीही आजही जेवढं म्हणावं तेवढ्या प्रमाणामध्ये अजूनही अनुवादाला तेवढी काय म्हणतो स्पेस दिला जात नाहीये असं माझं प्रामाणिक मत आहे. असो, मी माझ्या अनुवाद गोष्टीकडे वळतो थोडासा. त्याच्यामुळे सगळ्यात सांगायचं म्हणजे आता ऐकायला आमचे राजशेखर शिंदे मित्र आहेतच होते. तर म्हणजे मी या अनुवाद क्षेत्रामध्ये पाहिलं तर ऍक्सिडेंटने आलो, अपघाताने आलो. तर अपघातानेही म्हणता येत नाही, कारण एक काळ असा होता साधारणपणे 2009-2010 च्या दरम्यान तसा की माझ्या मनामध्ये एवढी ऊर्जा आली होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, अनुवाद केला पाहिजे. अनुवाद मला प्रचंड आवडतो, पहिल्यापासून माझा आवडीचा, फारसं केलं नसलं तरी एक मला माहित होतं आपण थोडंफार करू शकतो.
इतकी उर्मी होती आणि त्या उर्मी खातीर मी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. त्यावेळेस मराठी टू हिंदी असा विचार नव्हता केला, पण हिंदीतलं काही साहित्य मराठीत आणावं या अनुषंगाने केलं होतं. त्या अनुषंगाने मी प्रेमचंदांच्या काही कथा हिंदीत मराठी ट्रान्सलेट केल्या होत्या. ग्रंथाली सारख्या प्रकाशनाला विचारलं होतं, त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला. नंतर सुद्धा इथे पुण्यामध्ये जे मोठे मोठे प्रकाशन गृह आहे तिथे मी गेलो, मला इच्छा आहे काहीतरी असं करता आलं तर, पण कोणीही त्यावेळेस मला दाद दिली नाही. आणि नंतर अचानक ऍक्सिडेंटली जसं म्हणूया तसं राजशेखर शिंदेनी मला खरं म्हणजे थोडासा अनपार्लिमेंटरी शब्द आहे, पण मानेवर बसून असं माझ्याकडनं काही काम करून घेतलं. त्याच्यामध्ये हिंदू हे काम माझ्याकडे आलं होतं. अक्षरशः नाही नाही म्हणत असताना की मी वेगळ्या कामामध्ये होतो तरी सही दादा तू कर रे, आणि एवढं मला करून दाखव. आणि त्याच्या आग्रहाखातर मी एक 20-25 पानं सुरुवातीला हिंदूची केली. त्यांना ती नेमाडे सरांकडे पाठवली, नेमाडे सरांनी प्रकाशकाकडे पाठवली, आणि नशीब चांगला बसलं की प्रकाशकाने ती हिंदीचे जे सर्वात मोठे समीक्षक आहेत नामवर सिंह त्यांच्याकडे पाठवली, आणि त्यांना ती प्रचंड आवडली आणि त्यांनी त्याप्रमाणे मला ते काम करायला परवानगी दिली म्हणा किंवा गळत घातली. स्वतः नेमाडे सरांनी की तुम्ही सर हे करा, एवढं काम ते सर. तर हे काम करत असताना आधी एक तर मला असं जाणवत होतं की अनुवाद मी सहजपणे करू शकेल असं मला जाणवत होतं, आणि मी करतही होतो. पण कसं असतं की अनुवाद करत असताना तुम्ही योग्य मार्गाने चालला आहात की नाही, तुमची दिशा योग्य आहे की नाही, ही गोष्ट तुम्हाला कळणं हे फार महत्वाचं असतं. आणि अनेकदा ही गोष्ट अनुवादकाला फार त्रास देत असते. आता मी मराठी, मातृभाषा मराठी आहे, मी पुण्यामध्ये काम करतोय, हिंदूचं मी काम करत होतो, खूप मी स्पीडली माझं सगळं काम चालू होतं. पण आणि गंमत म्हणजे अशी की हे सगळ्यात अनुवाद कार्य घेऊन मी मुंबईला जात होतो, सरांच्या बरोबर बसत होतो, रात्र मी जागत होतो, मी वाचून दाखवायचं हिंदीमध्ये, सर सगळं चेक करत होते, सगळं छान चाललं होतं. पण तरीही सरांचं एक म्हणणं होतं की बाबा मी आशयाच्या दृष्टीने बघतो आहे, पण भाषेच्या शैलीच्या दृष्टीने तुला जी बघायला लागेल, करायला लागेल. काय ते करायचा प्रयत्न करत असताना कुठेतरी जाणवत होतं की अरे हा अनुवाद कार्य खरोखर एवढं सोपं आहे का? सोपं आहे का यासाठी, कारण मी सहज करत होतो सगळ्या गोष्टी, फार अशी मला फार कष्ट असे ज्याला म्हणतात, कारण अनुवादाच्या अनुषंगाने जेवढी व्याख्यानं मी ऐकतोय किंवा ऐकली त्याच्यामध्ये प्रत्येक जण हेच सांगतो की अनुवाद कार्य प्रचंड कठीण असतं, खूप अवघड असतं असं सांगत आले सगळे लोक. पण मला सगळं जाणवलं नाही की फार कठीण असं काही करता येत आहे. आणि म्हणून मग काही ना काही अनुभवी अशा अनुवादकांची मला गरज असायची की मी जे करतो आहे बाबा ते मी योग्य करतोय का नाही, का कुठेतरी चुकतोयस तू, की काहीतरी तुझा प्रॉब्लेम आहे, हे कोणीतरी सांगायला हवं होतं. आणि नशीब चांगलं असं की मला 2-3 अनुवादक चांगले मिळाले. प्रामुख्याने सांगायचं तर लातूरचे सूर्यनारायण रसुभे हे सर मला भेटले, आणि त्यांनी सगळं तपासून दिलं, आणि एक खूप कौतुकाची थाप एक प्रकारे त्यांनी माझ्या पाठीवर दिली. त्याच्यामुळे हिंदूचं काम मला करता आलं. आणि सांगायला आनंद वाटतो की हिंदूचा पहिला ड्राफ्ट मी केवळ 6 महिन्यामध्ये पूर्ण केला होता, आणि दुसरा ड्राफ्ट किंवा फायनल होता मग साधारणपणे 1.5 वर्षाचा काळ या सगळ्या याच्यामध्ये गेला. अनुवाद हे काम करत असताना मला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट जाणवली ती ही आहे की अनुवादाचं काम खरोखर मजेदार आहे, म्हणजे मनोरंजक आहे, तुम्हाला आनंद देणारा आहे, पण त्याच्यामध्ये कष्ट किंवा परिश्रम हे खूप मोठ्या प्रमाणावर असले तरच ते काम सफल होऊ शकतं, यशस्वी होऊ शकतं. की जर तसं नाही झालं तर मग प्रॉब्लेम येतो. हे सांगायचं कारण असं की हिंदूचा जेव्हा मी अनुवाद करत होतो त्यावेळेस त्या अनुवादाला कमीत कमी 10 ते 12 वेळेस मी पूर्ण अनुवाद पुन्हा संस्कार करत होतो. आणि जेव्हा मी संस्कार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी सापडतात. आता मला जे काही पॅसेज वाचायचे असतील तिथे आता मी जो विचार करतो तो या गोष्टीला आता 6-7 वर्ष होऊन गेले. आज सुद्धा मी माझ्या जुन्या अनुवादाकडे पाहायला लागलो की असं वाटतं की अरे नाही तुझी राहून गेली आहे. तोच अनुवाद जर मी आज केला असता तर आज त्यामध्ये आणखी काहीतरी मला चांगलं करता आलं असतं, आणखी भर टाकता आली असती, जी त्यावेळेस मला नाही सुचली नाही. त्यावेळेस तो बेस्ट होता, पण आज तो आल्यानंतर तो आज आणखी बेस्ट झाला असता, अशी एक गोष्ट लक्षात येते. म्हणजे आणि या संदर्भात मी सांगू इच्छितो की कोणताही अनुवाद हा अंतिम नसतो, आणि प्रत्येक अनुवादामध्ये कुठेतरी काहीतरी तुम्ही ऍडिशन करू शकता याची एक शक्यता नेहमी असते. म्हणून
अनुवाद करत असताना अनुवादकाने अत्यंत विनम्र असलं पाहिजे, हे माझ्या कामाने मला सुचवलं, माझ्या कामाने मला हे शिकवलं हे काम. मधल्या काळात असंही झालं की मी अनुवाद करत असताना असं एक थोडंसं वाटायला लागलं की अरे मी खूपच चांगला अनुवादक आहे, मी खूप छान अनुवाद करतोय. आणि मी अनुवाद करून दिले काही लोकांना. तर एक असा अनुवाद आता सध्या तसा एक आपण छोटा पॅरा वाचणार आहोत. भुरा नावाचं एक आत्मकथन आहे शरद बाविस्कर यांचं. ते JNU प्रोफेसर आहेत जर्मन फिलॉसॉफीचे. त्यांचं करून दिलं आणि मी अक्षरशः झपाटल्यासारखं काम ते 2 ते 3 महिन्यामध्ये काम संपून दिलं. तर त्यांना ते आश्चर्य वाटलं, एवढ्या लवकर कसं होऊ शकतं 400 पानांचा अनुवाद. आणि मग त्यांनी आज JNU मध्ये असल्यामुळे JNUच्या प्राध्यापकांशी त्यांनी मग त्याच्या संदर्भात हे काय सुरुवात केली, त्याच्यावर जरा काम करायला सुरुवात केली. मग त्यावेळी लक्षात आलं की काही ठिकाणी असे की काही उणीवा राहून गेल्या की ज्या उणीवा म्हणण्यापेक्षा की तो माझ्या समजुतीचा, माझ्या धारणेचा भाग असू शकतो किंवा तशा प्रकारे असू शकतो. तर अनुवाद जसं आपण करत जातो तसं तसं कधी कधी थोडासा गाफीलपणाही माणसामध्ये येतो. हा माझा अनुभव आहे. आणि मला मग त्यावेळेस रिअलाइज होतं की हिंदू करत असताना माझी एक विशिष्ट सिस्टीम मी राबवली होती. पहिलाच माझा अनुवाद होता आणि ती करत असताना की सिस्टीम राबवली होती. मी सिस्टीम खूप छान आहे, म्हणजे प्रत्येकाने राबावी. कारण नंतर मी जेव्हा काही लोकांची चर्चा केली तर ते म्हणजे अहो हे खरं साहित्य सर्जनेची ही सिस्टमच ही असते. आणि ती सिस्टम म्हणजे अशी की तुम्हाला माहित असेल हिंदूचे अनेक छोटे छोटे पार्ट आहेत, 5-6 पार्ट आहेत. एक पार्ट झाला की तो ठेवून द्यायचा साईडला आणि त्या दरम्यान एक छानपैकी हिंदीतली कादंबरी काढायची आणि ती वाचून काढायची पूर्णपणे. होतं कसं की जेव्हा आपण अनुवाद करत असतो तेव्हा तुमचं आपल्या कळत न कळत त्याच्यावर मराठी भाषेचे संस्कार होत असतात. मराठी पण त्याच्यामध्ये थोडंसं डोकावत असतं आणि त्याच्यामुळे तो कधी तो अनुवादासाठी हा त्या रचनेच्या दृष्टीने तो अनुवाद तितकासा चांगला गणला जात नाही. म्हणून मी एक सिस्टम अशी काढली होती की एक पाठ झाला ठेवून द्या 1 महिनाभर पूर्ण विसरण्यासाठी. त्या दरम्यान तुम्ही एखादं शांत हिंदी मधलं पुस्तक वाचा. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या एकूण विचारामध्ये म्हणा किंवा तुमच्या भाषेमध्ये म्हणा जी मातृभाषा जी आलेली असते डोकावत असते थोडीशी पुसट व्हायला लागते. आणि ते एखादी हिंदी कादंबरी वाचल्यानंतर पुन्हा जेव्हा आपण तो जो आपण अनुवाद केलेला आहे तो जेव्हा पाहायला लागतो त्यावेळेस असं लक्षात येतं की अरे याच्यामध्ये मी बरेच मराठी शब्द वापरले किंवा भलेही ते हिंदी असतील पण ते हिंदी भाषेमध्ये प्रचलित नाही आहेत किंवा ते जरा कृत्रिम वाटतात. म्हणजे जसं आपण दळण निवडताना आतमध्ये खडे दिसायला लागतात त्याप्रमाणे त्या अनुवादामध्ये आपल्या चुका आपल्याला दिसायला लागतात. आणि जेव्हा आपल्याला त्रुटी आपल्याला दिसायला लागतात त्यावेळेस मात्र मग असं दूर करणं फारसं अवघड होत नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येक अनुवादाची एक कथा म्हटलं तर सांगता येईल. कवितेचा अनुवाद करताना तो भयंकरच प्रॉब्लेम येतात. आणि त्याच्यामध्ये नेमाडे सरांची कविता असेल तर काय विचारायलाच नको. कारण मला तर नेमाडे सरांची मेलडी सुरुवातीला कविता पाहिल्या तर त्या इतक्या अमूर्त अशा स्वरूपाच्या थोड्याशा आहेत की ते अर्थ लावणं किंवा अनेक अर्थ त्याचे निघू शकतात. एक अर्थ लावणं कठीण असतं. त्याच्यानंतरच्या कविता त्या तुलनेने तशा आहेत बऱ्यापैकी हाती लागणाऱ्या पण त्या पहिल्या कविता हाती लागणं फार अवघड होतं. मी माझ्या पद्धतीने केलं होतं काम आणि सरांकडे घेऊन गेलो. सरांना म्हटलं सर या काही कविता आहे थोड्याशा या काही मला क्लिअर होत नाही सर काहीतरी मला सांगा याच्या संदर्भामध्ये. तर त्यावेळेस सरांचं म्हणजे निमाडे सरांचं उत्तर पण मोठं गमतीशीर होतं. सर म्हणाले की गौरव असं आहे की ज्यावेळेस मी या कविता लिहिल्या त्यावेळेस मी साधारणपणे 25 मध्ये 30च्या दरम्यान होतो. त्यावेळेच्या माझ्या जाणीवा किंवा त्यावेळेच्या माझ्या भावना त्या मला आज नाही सांगता आलं मी ते का लिहिलं कसं लिहिलं हे तुझं काम आहे. ते तू त्याचा काय अर्थ लावायचं लोकांना. आता हे अनुवाद काय झालं म्हणजे हे कामच तुझं आहे आणि पुस्तकच तुझं आहे. अशा वेळेस मग जी त्या भाषेतले किंवा त्या साहित्याचे जाणकार असतील त्यांची मदत आपल्याला खूप उपयोगी पडते. त्यावेळेस राजशेखर शिंदे असतील किंवा इतर आमचे मराठीचे काही मित्र असतील त्या लोकांची मदत घेऊन मग ते काम मला पुढे घेऊन जावं लागलं आणि मग त्याची लोकांनी खूप तारीफ केली प्रशंसा केली. अशीच एक आणखी रचना सांगेल भंडारभोग मराठी मधली कादंबरी राजन सरांची. तर ती राजन सरांना खरं मी विचारलं होतं त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कृत जी त्यांची रचना आहे तणकट या रचनेसाठी. ते म्हणाले सर तणकट तर तुम्ही कराच पण माझं जरा बरं असेल तर तुम्ही हाही जर करू शकला तर फार बरं वाटेल मला छान वाटेल. कारण म्हणजे त्यांचं एक वाक्य फार इंटरेस्टिंग होतं. ते म्हटलं की बाबा जो माणूस हिंदूचा अनुवाद करू शकतो मला खूपच माणूस माझ्या या भंडारभोगचा अनुवाद करू शकतो.
अगोदर वाटले काय एवढं काय त्याच्यामध्ये आहे. पण तेव्हा जेव्हा ती भंडारभोग कादंबरी मी सुरुवात केली करायला, वाचायला सुरुवात केली, तेव्हा ती वाचतच माझ्यासाठी अवघड होऊन बसलं. कारण ती भाषा एवढी वेगळी होती. साधारणपणे महाराष्ट्र आणि आंध्र त्या बॉर्डरवरची भाषा, शब्द सगळे असे प्रचंड त्या गोष्टीचा हे झाला थोडासा त्रास झाला. मला वाटतं हे करत असताना आपण आता एक छोटासा पॅसेज आपण त्यातला घेऊया. या ममता मॅडम इथे आहेत, मी त्यांना विनंती करतो की मॅडम तुम्ही हो सर. भंडारभोगचा जर तो तुम्हाला जो दिलेला पॅसेज दिला काढला तर जरा बरं वाटतं. भंडारभोग म्हटलं. हो. आळत्याच्या देवळामोर सगळी भर जोगता जोगतिणी आराध्ये चौंकी यांचा पूर आलता. बघावं तिकडे लचकून मुरकून चालणाऱ्या जोगत्यांचाच आवाज. त्यांच्या बायकी भसाड्या आवाजानं सगळा माळच्या माळ भरून गेलता. कुठे म्हणून पाय ठेवायला जागा नव्हती. वर्षाचं जग आपापल्या जागा पकडून तंबू ठोकून बसलं तर सगळीकडे लुगड्यांची साय पसरल्यागत झालतं. 2-3 दिवस आधी आलत्या जोगतिणी जोगतं चांगल्या मोक्याच्या जागा धरून ठाण मांडून होतं. जोगतिणीचा ताफाच्या ताफा जग सांभाळत येऊन देवासमोरच्या गर्दीत मिसळत होता. आपापल्या वळखीच्या माणसासनी घोळक्याने एकरत होता. सगळ्या आळत्यानं रान जागता जोगतिणींनी भरून गेलतं. नवस फडाय आलेल्या बायका, नव्या झालेल्या जोगतिणी, त्यातनंच वळवळणारी बारकी पोरं, पुण्या बिनाची कोकरं वासरं, सगळीवर नुसती झुंबड उडालती. कोणाचं कोणाला ऐकू येत नव्हतं. जोगत्याने तर घोळका करून नाचत नाचत सगळं माळ घेरून टाकलं तर जोगतिणी आपल्या जग परड्या सांभाळत इकडनं तिकडं भिरभरायला लागल्या. त्या सगळं शिवार आवाजानं गजबजलं तर. वा. आता आपण ह्या भंडारभोगची मराठी भाषा पाहिली तेव्हा हिंदीमध्ये याचं ट्रान्सलेशन करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे लक्षात आलं की अनेक शब्द हे हिंदीमध्ये जाऊ शकत नाहीत किंवा आपल्या आहे त्या तसे ते आपल्याला ठेवावे लागणार आहेत. पण तरीही ते इतर त्या हिंदी भाषिक लोकांना कळणारे नाही आहेत. मग त्यासाठी आम्ही एक त्याच्यामध्ये काम केलं की जिथं जिथे शब्द असे कठीण शब्द येतील ते आता आहे तसे ट्रान्सलेशन वाचताना तुमच्या लक्षात येईल. पण त्याची फुटनोट मात्र आम्ही दिली जेणेकरून की पुढच्या भाषेमध्ये पण ते लोकांना समजावं म्हणून. मी याचं ट्रान्सलेशन जे केलं ते मी वाचून दाखवतो. आलते के मंदिर के सामने सभी तरफ जोगते जोगतीने आराध्य चौंडकिए आदि की भीड़ उमड़ पड़ी थी. जिधर देखो उधर लचकाते बलखाते चले आ रहे जोगतों की आवाजें, उनकी औरतनुमा खुरदरी आवाजों से पूरा पठार भर गया था. कहीं पर पैर रखने की भी जगह नहीं थी. हर साल आने वाले जग अपनी अपनी जगह हथिया कर तंबू डाले बैठे थे. सभी तरफ साड़ियों की परत फैली लगती थी. 2-3 दिन पहले आए जोगते जोगतिनों ने अच्छी अच्छी जगह हथिया कर अपना अड्डा जमा लिया था. जोगतिनों के जत्थे जग संभाले आते और देवता के सामने भीड़ में एकाकार हो जाते. हर जत्था अपने अपने परिचित लोगों से मिल रहा था. आलते का सगवारा जोगते जोगतिनों से भर गया था. मनौती पूरी करने के लिए आई औरतें, नई नई जोगतिनें, बिलबिलाते छोटे छोटे बच्चे, किसी किसी के मेमने बछड़े, सभी तरफ बस कोलाहल ही कोलाहल. किसी को किसी की बात सुनाई नहीं दे रही थी. जोगतों ने गिरोह बनाकर नाचते नाचते सारे पठार को घेर रखा था. जोगतिनें अपनी अपनी परडियां संभालती इधर उधर भटक रही थी. पूरा इलाका आवाजों से गूंज उठा था. तर याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की आता जोगती जोगतिने हे शब्द आहे तसे ठेवले गेले आहेत. त्यानंतर पुन्हा जग हा एक शब्द आहे तसा ठेवला आहे. चौंडके, आराध्ये, परडी हे सगळे शब्द तसेच ठेवले आहेत. याच्यामध्ये आणखी एक सांगायची गोष्ट अशी आहे की भंडारभोग कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये संवाद असो वा लेखकाचं निवेदन असो. जनरली पद्धत अशी असते की लेखकाचं निवेदन हे स्टँडर्ड भाषेमध्ये येतं आणि संवाद हे एक बोली भाषेमध्ये किंवा ग्रामीण भाषेमध्ये असतं. पण याच्यामध्ये तसं अवघड आहे कारण संवाद आणि विवेचन, लेखकाचं जे प्रतिवेदन विवेचन आहे ते सगळं एकाच भाषेमध्ये आहे. आता हिंदीमध्ये घेऊन जात असताना माझ्यासमोर हा प्रश्न उपस्थित होता की बाबा याचं करायचं काय. संवादाची सवय आहे की तुम्ही बोलताची भाषा तिथे वापरू शकाल पण निवेदनाच्या भाषेचं काय करायचं.
आणि हिंदीमध्ये घेऊन जाताना अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा जिथे हिंदीमध्ये एवढ्या बोली आहेत त्यापैकी एखादी बोली जर आपण निवडली तर त्या बोलीमध्ये तुम्ही सगळं साईड मटेरियल टाकू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं अनुवाद कार्य पुढे जाईल. पण याच्यामध्ये मोठा धोका असा असतो की हिंदीतल्या बोली ज्या आहेत त्या एवढ्या वेगवेगळ्या आहेत की एक बोली ही हिंदी भाषिक दुसऱ्या बोलीच्या माणसाला कळेल याची कुठलीही खात्री नाही. म्हणजे मी एक उदाहरण केवळ सांगतो की एक 2009-10ची गोष्ट आहे. मी आग्र्यामध्ये गेलो होतो पोलीस स्टेशनमध्ये, रेल्वे पोलीस, कारण एक चोरी झाली होती आमची म्हणून. तर तो पोलीसवाला काय बोलतोय, तो हिंदी बोलत होता, माझ्यासमोर आणखी 4-5 लोक होते. तो पोलीसवाला काय बोलतोय हे मलाच थोडंफार कळत होतं, बाकी कोणालाही कळत नव्हतं. तो हिंदी बोलत असून सुद्धा म्हणजे ते हिंदीचे सुद्धा एवढे वेगवेगळे ऍसेंट किंवा हे आहेत, ढंग त्याला म्हणू किंवा शैली म्हणू आपण त्याला, तर ते कळणं अवघड आहे. म्हणून मी स्वतःसाठी एक नियम घालून घेतला की बाबा भले बोली भाषेमध्ये असू देत, पण आपल्याला जरी घेऊन जायचं असेल दुसऱ्या भाषेमध्ये तर ते प्रमाण भाषेतच आपण घेऊन गेलं पाहिजे, कारण मॅटर जाणं महत्वाचं आहे. तर या अनुषंगाने आणखी तुम्हाला एक उदाहरण देतो. मराठीची मंडळी आहात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे शंकरराव खरातांचं तराळ अंतराळ याचं हिंदी ट्रान्सलेशन झालं होतं. आमचेच गुरु होते डॉक्टर केशव प्रथमवीर यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्रामीण भाषा आहे, विशिष्ट अशी बोली भाषा म्हणजे महारी बोली आपण ज्याला म्हणतो तशी त्याच्यामध्ये भाषा आहे. आणि त्या त्याचं ट्रान्सलेशन करताना जो असा बोलीचा भाग आहे तो भाग त्यांनी ब्रज बोली जी आहे हिंदी मधली त्याच्यामध्ये ट्रान्सलेट केलं. आणि त्याचं परिणाम असा झाला की तो पूर्ण अनुवादच एवढा दुर्बोध झाला की त्याला फारसं हे मिळालं नाही. म्हणजे मराठीमध्ये एवढं गाजलेलं पुस्तक, पण हिंदीमध्ये त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. त्याचं कारण असं की बोली तुम्ही काय गेल्यानंतर एका बोली पुरता ती भाषा कळू शकते, पण इतर बोली लोकांचं काय, इतर लोकांनी काय करायचं, तर हा मोठा प्रॉब्लेम उभा राहतो. त्याच्यामुळे अनुवाद करत असताना तुम्ही आता पाहिलं असेल की त्या अनुवादामध्ये जर प्रवाह किंवा सहजता न अडखळता तुम्हाला जर ती भाषा कळत असेल तर त्याच्यामुळे त्या अनुवाद वाचणाऱ्याला थोडासा हुरूप येतो किंवा त्याच्यामध्ये त्याची दिलचस्पी त्याची जागृत होते आणि तो पुढे जातो. जर मध्ये मध्ये वेगळे काही शब्द आले तर मग तो खंडित होतो, त्याचा प्रवाह खंडित होतो. आणि याच्यामध्ये एक धोका असा असतो की जेव्हा आपण आता नेमाडे सर असतील किंवा राजन सर असतील किंवा अनेक लोक आहेत, प्रत्येक जणांची आपली एक शैली असते आणि तो आपापल्या पद्धतीने भाषेमध्ये काही प्रयोग करत असतो. आणि ही शैली त्या भाषेतील लोकांना, मराठी भाषेतील लोकांना ती परिचित आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याचं काही अवघड वाटत नाही. पण अशी शैली घेऊन जेव्हा आपण अनुवाद करतो त्यावेळेस त्या लोकांना हे कळत असते ही शैली आहे. त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा होतो की जरा थोडंसं वेगळं काही झालं त्यांना असं जाणवतं, लक्षात येतं अरे ये तो अनुवादकी गलती आहे, ही अनुवादकाची चूक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काळाचं जिथे वर्तमान काळ भूतकाळ याचं थोडंसं मिश्रण असतं किंवा कुठे कुठे शाब्दिक अशा काहीतरी गमती असतात, तिथे अनुवादकाला थोडंसं सरळीकरण करावं लागतं. जर नाही केलं तर पुढे अनुवाद वाचताना ती बाधा निर्माण होते आणि मग त्या माणसाची रुची थोडीशी कुठे ना कुठे खंडित होते की काय असं लक्षात येतं. पण कधी कधी असे करता येतं आपल्याला की काही लेखकाने जर काही शब्द तयार केले असतील तर अनुवादकाची जबाबदारी किंवा त्या तसे शब्द ते जरी तुम्ही ठेवायचे नसतील तर तसे शब्द तुम्ही तयार करू शकत असाल तर तुम्ही ते करायला हरकत नाही. तर मी कसे केले, आता हिंदूचं जेव्हा मी ट्रान्सलेशन करतो त्यावेळेस तुम्ही ऐकलं असणार आहे, वाचलं असणार आहे, हिंदूमध्ये सटाऱ्या भपाऱ्या असे 2 शब्द आले होते. सटाऱ्या भपाऱ्या म्हणजे कसे गावामध्ये रिकाम टिकडी मंडळी जी असतात ते मोठे मोठे अशा गप्पा मारत असतात, अशा लोकांसाठी त्यांनी तो सटारे भपाऱ्या असा शब्द वापरला होता. आता मला ट्रान्सलेशन करत असताना माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला की मी याचं काय करायचं, सटाऱ्या भपाऱ्या हे काहीच कळणार नाही हिंदी भाषी माणसाला. मग इन दॅट केस मी काय केलं की मी त्याचा अर्थ समजून घेतला सरांकडनं आणि म्हटलं की याला आपण जर काही शब्द तयार करता आले तर कसं होईल. आणि मग गमत म्हणजे की ते शब्द हिंदी लोकांना कठीण पण वाटणार नाही, ते त्यांच्या परिचयाचे पण असतील आणि आपले काम होईल या अर्थाने. मग त्यासाठी मी काय केलं की मला हिंदीमध्ये डिंगे हाकना आणि शेखी बघारणा असे 2 हे आहेत, वाक्प्रचार आहेत. डिंगे हाकना, शेखी बघारणा, दोन्हीचा अर्थ सटाऱ्या वापरच्या आसपास जाणार आहे. म्हणून मी 2 शब्दच केले, जसे शेखी बघारे पाटील और डिंग मारे पाटील शब्दच केले. डिंग मारे शेखी बघारे म्हणजे जर सटाऱ्या बापाऱ्या तिथे डिंग मारे शेखी बघारे, तो बरोबर शब्द अर्थ तिथे लागतो. म्हणजे करताना कधी कधी अनेकदा अनुवादकाला त्याच्यामध्ये अशी नवीन शब्द शोधावे लागतात. शोधल्यानंतर मग त्याची गंमत काहीतरी वेगळीच असते अशी. असंच आपण एक आणखी हिंदूचा एक पार्ट घेऊया.
मॅडम जो पहिला दुष्काळाचा जो भाग आहे तो जरा घेताय का? हो सर. हिंदूचा जरा थोडासा हो पार्ट सर. घेऊया आपण. हो सर, दुष्काळाचा घेतो. येस, सुरुवातीला जो आहे ना, हो, आता पेज नंबर सांगू शकत नाही, पेज नंबर बदललेले नाही नाही असतात. नाही, हो हो सर. दुष्काळामुळे सुद्धा सगळं मोहनजोदडोचं खोरं ओस पडलं असावं. ख्रिस्तपूर्व 2000 मध्ये इथे सगळं उजाड झालं. इथपर्यंत PhD पुरतं काम करणं ठीक होतं. पुढे पुन्हा दुष्काळांचे उल्लेख. महाभारतातला युधिष्ठिराला खडसाळणारा अर्धा सोन्याचा मुंगूस तो कितव्या शतकातला असेल? ख्रिस्तपूर्व 5व्या शतकापर्यंत सगळीकडे दुष्काळ पडायचे. 6व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत पुन्हा पुन्हा भयानक दुष्काळ. नद्यांचे काठ धरूनच लोक जगायचे. मधल्या काळात इकडे तिकडे वसलेली नगरं वस्त्या उजाड होऊन गेल्या. कवडीला सुद्धा नाण्याचा दर्जा याच काळात मिळाला. कवडी चुंबक, मी तुझी कवडी सुद्धा देणं लागत नाही असं अजून आपण म्हणतो. अशा कंगाल काळातच ह्याला शिवू नका, त्याचं सोळं पाळा असे अनुत्पादक हिंदू धर्मी नियम कट्टर होत गेले. आईत खाऊ बांडगुळी धंदे सांभाळणाऱ्या काही जाती समाजाची मुळं आडवी रचना उभी करायला धडपडल्या. कष्ट करणाऱ्या खेडवळ जातींना दुष्काळी परिस्थितीत जिवंत राहण्यापुरते हक्क फक्त मिळाले. लंगोटी आणि झोपडी एवढ्यापुरती सुद्धा उत्पन्नाची तुटपुंची साधनं नसलेल्या जातींना खाली गुलामीत ढकलत शेवटी पोटापुरतं देऊन राबवून घेतलं. अशा अस्पृश्य जाती तयार झाल्या असणार. हिंदू धर्माचा एकच संस्थापक नसणं, एक धर्मग्रंथ नसणं, एक आचारसंहिता नसणं हे फारच उपयोगी पडलं. आणखी पुढे दुर्गादेवीचे दुष्काळ, तुकारामाच्या काळातले इंद्रायणी काठीचे दुष्काळ आणि इंग्रजी राज्यापासून तर दुष्काळच फार वाढले. दर वर्षाआड पडणारे अन्नधान्याचे दुष्काळ, ज्यातला शेवटचा आमच्या लहानपणी 3 वर्ष एकसारखा पडलेला आम्ही स्वतः अनुभवला. आठव खंडेराव, ऐक, वाढ व माय पाणी तुले पुण्य बहीण रे दादा, पाणी देवताई, देव तुझ्या भलं करील. तर याचा अनुवाद करताना मी असं केलाय, अकाल के कारण भी मोहनजोदड़ो की समूची घाटी सूनी हो गई होगी. ईसा पूर्व 2000 में यहाँ सब कुछ उजड़ गया. यहाँ तक PhD के लिए काम करना ठीक था. आगे फिर अकाल के उल्लेख. महाभारत में युधिष्ठिर को फटकारने वाला आधा सोने का नेवला किस सदी का होगा? ईसा पूर्व 5वीं सदी तक सभी और अकाल पड़ते थे. 6ठी सदी से 10वीं सदी तक बार बार पड़ने वाले भयानक अकाल. लोग नदियों के तट पकड़कर ही जीते थे. इसी बीच इधर उधर बसे नगर बस्तियां उजड़ गईं. इसी काल में कवडी को भी सिक्के का दर्जा प्राप्त हुआ. इथे कवडी चुंबक शब्द होता पण मी टाळला, कारण तो मराठीमध्ये हिंदीमध्ये घेणं अवघड होतं, त्यामुळे घेतलाच नाही तो, त्याला टाळावा लागला थोडासा. इसी काल में कौड़ी को भी सिक्के का दर्जा प्राप्त हुआ. हम आज भी कहते हैं कि मैं तुम्हारा कौड़ी का भी देनदार नहीं हूं. ऐसे कंगाल समय में इसे मत छुओ, उसको पवित्र मानो. जैसे अनुत्पादक हिंदू धर्मी सनातनी नियम पुख्ता होते गए, मुक्तखोर बांधे धंधे करने वाली कुछ जातियां समाज की मूल समांतर आड़ी संरचना को खड़ी करने के लिए हाथ पांव मारने लगी. मेहनत कश गंवार जातियों को अकाल की स्थिति में सिर्फ जिंदा रहने के अधिकार मिले. लंगोट और झोपड़ी बनाने के लिए आमदनी के टूट-पुजिया साधनों से भी वंचित जातियों को नीचे गुलामी में धकेलकर उन्हें पेट की खातिर खटवाया गया. अछूत जातियां ऐसी ही बनी होंगी. हिंदू धर्म का कोई एक संस्थापक न होना, कोई भी एक धर्म ग्रंथ न होना, एक आचार संहिता न होना यहाँ बहुत ही उपयोगी सिद्ध हुआ. और आगे दुर्गा माता के अकाल, तुकाराम के जमाने की इंद्रायणी तट के अकाल, और अंग्रेजी राज आने के बाद तो अकाल ही अकाल, हर साल पड़ने वाला अकाल. उनमें से आखिरी हमारे बचपन में 3 साल लगातार पड़ने वाला अकाल हमने स्वयं भोगा है. याद कर खंडेराव, सुन, दे दो री अम्मा पानी, तुम्हें पुण्य मिलेगा रे भैया. पाणी दे दो री बहना, भगवान तुम्हारा भला करे. तो अशा पद्धतीने सरांची भाषा वेगळी असते आहे, शैली वेगळी आहे, पण ट्रान्सलेशन करताना मात्र तुम्हाला अनेक गोष्टीचं सरळीकरण करावं लागतं, कारण ती शैली तेवढी हिंदी भाषिक प्रदेशाला हे नसल्यामुळे, परिचित नसल्यामुळे कधी कधी त्यांना थोडीशी ती अटपटी अशी वाटू शकते. आणि जेव्हा जेव्हा अनुवादामध्ये थोडासा असा अटपटापण येतं, अटपटापण म्हणजे कसं की आपण वाक्य वाचत असताना अर्ध वाक्य वाचलं तर पुढे काय असेल याचा अंदाज आपल्याला येतो, आणि तसं जर नसेल तर मग अडथळायला होतं. तर त्याला आपण प्रवाहशीलता म्हणतो. तो प्रवाह त्याच्यामध्ये येणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी अनेक ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये परिवर्तन करावं लागतं. हे क्रमप्राप्तच आहे, पण
मूळ जो गाभा आहे, जो मूळ आशय आहे, त्याला कुठेही धक्का न लावता आपल्याला तिथे परिवर्तन करावं लागतं. त्यामुळे अनुवादाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की अनुवाद करणं हे तसं कठीण तर आहेच आहे, पण आशयाचा अनुवाद होणं शक्य आहे किंवा होतं सोपं आहे. शैलीचा अनुवाद होणं फार अवघड आहे. आणि शैलीचा संबंध कुठेतरी त्या शब्द रचनेशी होतं आणि ती पुढची जी भाषा लक्ष भाषेच्या स्वभावानुसार जर ती शैली जर नसेल तर मात्र मग तिथे आटपटापण येतं आणि ती गोष्ट मग थोडीशी कठीण होऊन बसते, जरा अवघड होऊन बसते. अशा पद्धतीने अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघता येतील. ज्याप्रमाणे या दोन कादंबऱ्याचा उल्लेख झाला तशी मी आणखी एका कादंबरीचा उल्लेख करेन. ती म्हणजे बालगंधर्व. अभिराम भडकमकरांनी कादंबरी लिहिली बालगंधर्व नावाची. तिचं मी हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलं. तिलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला खरं म्हणजे. पण ती करत असताना मला अजिबात काही अडचण आली नाही. अडचण यासाठी आली नाही की कारण अभिराम भडकमकरांची भाषा जर पाहिलं तर एक टिपिकल पुणेरी सदाशिव पेठी भाषा आहे. म्हणजे प्रमाण स्टँडर्ड भाषा आहे. टकसाळी आमच्याकडे हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं. त्याच्यामुळे तिथे काहीच अडचण येत नाही. फक्त काही सांस्कृतिक शब्द येतात जे कळत नाही. पैठणी सारखा शब्द असेल तर पैठणीसाठी कुठला शब्द वापरायचा, आणि मग असे शब्द शोधताना तुम्हाला तुमची फार मोठी कसरत होते. हिंदूचा मुद्दा घेतला किंवा भंडारभोगचा सुद्धा जरी मुद्दा घेतला तर त्या ठिकाणी शब्द शोधण्यासाठी मला एवढा कसरत करावी लागली की एकदा पुणे विद्यापीठामध्ये रिफ्रेशर कोर्स होता मराठीचा, म्हणजे सगळ्या भाषेच्या लोकांचा. तिथे रिसर्च पर्सन म्हणून मला बोलवलं होतं. मी गेल्यानंतर मग त्या संधीचा मी उपयोग असा करून घेतला की माझं व्याख्यान झाल्यानंतर 15 मिनिटं मागून घेतलं. शेवटचं व्याख्यान माझं होतं. 15 मिनिटं मागून घेतलं आणि मला जे आलेले शब्द आहेत ते सगळे शब्द मी त्या लोकांसमोर ठेवले आलेले आहे. त्याच्यामध्ये काही लोक कोल्हापूर वगैरे परिसरातले होते. मग काही लोकांनी मला सांगितलं की अरे हे असं वाद्य आहे, हे तसं वाद्य आहे, हा शब्द असा आहे, तो तसा आहे, परडी काय असते किंवा आराध्य काय असतात, हे काही शब्द मला लोकांनी मला सांगितले. म्हणून म्हटलं की अनुवाद हे एक अनेकदा हे टीम वर्कच होतं. कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही यासाठी. कारण आता अनुवादासाठी साधनांमध्ये तुमच्याकडे कोश असतात, डिक्शनरी असतात, विश्वकोश वगैरे सगळं आहे. पण तरीही ग्रामीण भाषेमध्ये किंवा संस्कृतीमध्ये असे काही शब्द असतात की जे तुम्हाला कुठेच मिळत नाही, कितीही शोधलं तरी मिळत नाही. अनेकदा काही शब्दांचे अर्थ पाहिलं डिक्शनरी मिनिंग वेगळे असतात आणि प्रचलित अर्थ त्याचा वेगळाच असतो किंवा वेगळ्या याच्यामध्ये तो प्रचलित असतो. अशा वेळी अनुवादकाला खूप जागृत राहून काही काम करायला लागतं. मी आणखी माझी एक पद्धत अनुवाद करताना एक विकसित केली खरं म्हणजे पाहिलं तर ती अशी की मला अनुवाद करताना जाणवतं की अनेक शब्दांना शब्दच मिळत नाही. आता उदाहरणार्थ बघा, आपण म्हणतो हाताळणे. एखादी वस्तू, ती वस्तू नीट हाताळा, हँडलिंग इंग्लिशमध्ये आहे. आता या हाताळणीसाठी हिंदीमध्ये चांगला शब्दच नाही आहे. म्हणजे कितीतरी अनेक लोकांशी मी बोललो पण त्याला शब्दच सापडत नाही, अजिबातच शब्द सापडत नाही. किंवा आणखी असा शब्द आहे की प्रतिसाद आपण म्हणतो. तो प्रतिसाद हा शब्दच हिंदीमध्ये नाहीये आणि त्यासाठी चांगला शब्दही नाहीये. एक शब्द आहे प्रतिक्रिया, असा शब्द मिळतो. पण प्रतिक्रिया शब्द येतो पण तो एक निगेटिव्ह सेन्सने जातो. म्हणजे दोन एकाने शिवी दिली की दुसरा प्रतिक्रिया म्हणून शिवी देतो, ही प्रतिक्रिया आहे तिथे. पण प्रतिसाद, मी आवाज दिला मग मला कोणीतरी ओ देईल, तर असं त्यासाठी प्रतिसादला शब्द नाहीये. त्यावेळेस खूप असे आड वर्णांनी मग काहीतरी करून तुम्हाला आपले जो इच्छित स्थळ आहे तिथपर्यंत जावं लागतं. जेव्हा रचनेच्या टायटल विषयी अनुवाद करायला लागतो ना त्यावेळेस फार गमती होतात. दोन गमती त्याच्यामध्ये सांगतो. एक तर आता उल्लेख केला की मी जयंत पवारांच्या कथा ही केल्या. जयंत पवारांची कथा जेव्हा मराठी सिनेमा पण आलाय, वरण भात लोणच्या कोणी नाही कोणच्या. आता ही कथा मी केली, मराठी ट्रान्सलेशन केलं, हिंदी ट्रान्सलेशन केलं. आता तिचा प्रश्न असा आला की तिचा अनुवाद कसा करणार त्या टायटलचा. त्यामुळे थोडा शब्द आणि त्याच्या मागे असलेला भाव या दोन्ही गोष्टींचं मिश्रण करून जर काही करता आलं तर मग त्या हिशोबाने मी जरा विचार करायला लागलो. आणि याच्यामध्ये असं होतं अनुवाद करताना की तुम्ही जेव्हा विचार करता त्यावेळेस ती गोष्ट सुचल याची गॅरंटी नाही. कधीतरी अचानक तुम्हाला अशी क्लिक होते की अरे हा हे होऊ शकतं बरं का. आणि अशाने तिथेच ते क्लिक होऊन, कारण जेव्हा तो अर्थ तुम्हाला कळलेला असतो त्यावेळेस होतं. वरण भात लोणच्या कोणी नाही कोणच्या. मग त्याचं मी ट्रान्सलेशन करताना मग असं केलं, दाल भात अचार सब मतलब के यार. दाल भात अचार सब मतलब के यार. कोणी नाही कोणत्याचे भाव तोच आहे, सब मतलब के यार.
तर कोणी नाही कोणचं ही पण एक प्रकारे एक फ्रेज म्हणून वापरली जाते मराठीमध्ये. तर सब मतलब की यार ही पण एक फ्रेज म्हणून वापरली जाते. अशा पद्धतीने मग तिथे त्या नामकरणाचा तिढा सोडवला गेला. असंच आता हिंदूच्या संदर्भात जेव्हा बोलतो आपण त्यावेळेस हिंदू तर सब टायटल जगण्याची समृद्ध अडगळ असं आहे. त्याच्यामध्ये अडगळ शब्द जो आहे तो इतक्या लोकांना तो अडचणीचा ठरत होता, म्हणजे ट्रान्सलेशन म्हणजे माझ्यासाठी आणि इतर लोकांना समजून घेण्यासाठी सुद्धा. तर मी त्यासाठी अडगळसाठी कबाड हा शब्द दिला. कारण कबाड मला तो याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये डायरेक्ट मिळाला आणि तो मिळण्याच्या आधी माझ्या डॉक्युमेंट तो शब्द होत होता, तो मला मिळाला तो. पण जेव्हा मी अनेक लोकांशी बोललो, इव्हन राजशेखर इथे आहे तोही सांगेल की त्याला सुद्धा तो शब्द आवडला नव्हता. अनेक लोकांनी सांगितलं की नाही ये इसका होई नाही सकता. मग त्याच्या जवळपास जाणारं काय दुसरं असणार आहे. आता माझी गोष्ट सुद्धा मी खूप लहान माणूस आहे, तर नेमाडे सरांची इतक्या मोठ्या सगळ्या हिंदी भाषिक साहित्यकाशी मैत्री दोस्ती वगैरे ते सर्वांशी त्यांनी चर्चा केली. अनेक लोकांची चर्चा केली. राजे जोशी असतील त्यावेळेचे, नामवर सिंग असतील किंवा आणखी मोठे आपले अशोक वाजपेयी वगैरे असतील, यांच्याशी चर्चा केली आणि त्या सगळ्यांनी सांगितलं नाही भाई अनुवादक जो आप बता रहे हैं ये अडगळ के लिए जो आप भाव बता रहे हैं वो अनुवादक ने उसको सही पकड़ा है और वही उसमें आ सकता है और कुछ आ ही नहीं सकता. म्हणजे अशा पद्धतीने की अनेकदा त्या टायटलवरून अनेक लोकांची समज गैरसमज होऊ शकतात. मी माझ्या एका लेखामध्ये म्हटलं सुद्धा होतं की तो शब्द मलाही तितका म्हणजे 100% त्याच्यावर मी असं समाधानी नव्हतो की हा एकदम परफेक्ट आहे, पण त्याला पर्याय नसतो. अनेकदा तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागते. शेवटी अनुवादाचं दुसरं नाव ऍडजस्टमेंट असं पण आहे. कारण असं अनुवादाविषयी असं म्हणतात की कुठलाही अनुवाद हा 100% बरोबर किंवा 100% चूक असा कधीच नसतो. तर त्याचा निकष एवढाच आहे की तो अनुवाद मूळ रचनेच्या किती जवळ जातो, समतुल्यता ज्याला म्हणतो आपण, समतुल्यतेने कितपत तो जातो, कितपत जाऊ शकतो. तर तो कितपत जवळपास जाणं हेच महत्वाचं आहे. म्हणजे 10+10 म्हणजे 20 हा गणिताला नियम लागू होतो, पण अनुवादामध्ये 10+10 हे 20 होतच नाही. ते 18 होतात, कधी 17 होतील, कधी 19 होतील, कधी 22 होतील, अशी अवस्था आहे. तर जवळ जाण्याचा प्रयत्न जो आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणून अनुवाद करताना हा इश्यू आला. तसंच आता ही मी भंडारभोगचा अनुवाद केला, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये मला विचारलं की तुम्ही भंडारभोगसाठी हा जोगवा हा शब्द का निवडला, भंडारभोग हा शब्द का नाही ठेवला, कारण ते टायटल पूर्णपणे बदलून टाकलं तुम्ही. म्हटलं बरोबर आहे, म्हणणं बरोबर आहे, पण होतं प्रॉब्लेम असा आहे की हिंदीमध्ये भंडारा किंवा आता भंडाराचा आपल्याकडचा अर्थ वेगळा आहे, आपल्या दोन्ही अर्थाने आहे. देवाचा भंडारा म्हणजे तो पिवळी हळद तो एक भंडारा आहे, आपण खंडोबाचा भंडारा आपण म्हणतो तो, आणि कुठे जेवणाची हे असेल तोही भंडारा देवाचा भंडारा. पण उत्तर भारतामध्ये मात्र भंडारा हा एकाच अर्थाने प्रचलित आहे. कुठल्या तर तो लंगर ज्याला म्हणतो त्या लंगरच्या अर्थाने भंडारा प्रचलित आहे. आणि इथे जर भंडारभोग शब्द टाकला, उदर दिला, तर तो त्या लोकांना त्याचा संदर्भ अजिबातच कळणार नाही, काहीच कळणार नाही त्याचा भंडारभोग म्हणजे काय असतं. मराठीमध्ये तो अगदी चपकाल आहे, म्हणजे त्याच्या नो डाऊट, पण हिंदीमध्ये मात्र तो तेवढा उपयोगी पडणार नाही किंवा त्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतील असं लक्षात आलं. म्हणून मग आणि जोगताचं दुसरी गोष्ट अशी होती की मराठी जोगता या नावाने चित्रपट आला होता त्या कादंबरीवर आधारित असा, आणि त्याचं एक प्रकारे लोकप्रियता त्या शब्दाला मिळाली होती. आणि जोगता हा त्या कादंबरीमध्ये मुख्य कॅरेक्टर असल्यामुळे, तायाप्पा मुख्य कॅरेक्टर जोगता असल्यामुळे म्हटलं तो आपण घ्यायला हरकत नाही. तर राजनगाव सरांनी मग मला मान्यता दिली की हा सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, ठेवूया आपण, तो घेतला. पण जे चिकित्सक पद्धतीने बघतात मग अशा लोकांना कधी कधी असे शब्द आवडत नाहीये. पण त्याच्यामध्ये कसं आहे की एक प्रकारे म्हणू ती अनुवादकाची किंवा त्या अनुवाद प्रक्रियेची कुठेतरी ती एक मर्यादा असते, ती आपण समजून घेतली पाहिजे. तसंच आता मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे एक भुरा नावाचं एक आत्मकथन आहे, त्याच्यामध्ये शब्दांच्या गमती कशा असतात. त्या भुरामध्ये तो लेखक जो आहे तो भाषा कशा पद्धतीने शिकतो, फ्रेंच भाषा, त्याचं सुंदर वर्णन आहे. मॅडम मी विनंती करतो की तेवढासा आपण चाचणी वाचूया. हो सर. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा डिक्शनरीत भेटलेले हाडकुळे आणि कुपोषित शब्द दर्जेदार साहित्यात भेटायचे तेव्हा ते जास्त सजीव, सुंदर आणि सुदृढ वाटायचे. शब्दांना व्याकरणाच्या पुस्तकात किंवा डिक्शनरीत भेटणं फारच एकतर्फी प्रेम केल्यासारखं असतं. पण जेव्हा त्यांच्या नैसर्गिक वातावरणात म्हणजे उत्कृष्ट साहित्याच्या भावविश्वात आपण त्यांना भेटतो तेव्हा आपल्याला शब्दांची खरी ओळख होते. अशा भेटण्यात शब्दांच्या असंख्य छटा ज्या डिक्शनरीमध्ये स्पष्टपणे दिसलेल्या नसतात त्या सुद्धा कळतात, कारण त्यांच्या नैसर्गिक वातावरणात बरेच इशारे असतात, बरेच संदर्भ असतात
बरेच संदर्भ असतात आणि तिसरा टप्पा म्हणजे शब्दांना विचार विश्वाच्या आणि तत्वज्ञानाच्या दिव्य वातावरणात नेऊन त्यांचं घनत्व ओळखण्याची वेळ आली होती. वा. ऐसा अनुवाद ने ऐसा किया है, दूसरे चरण में आने के बाद समझ में आया कि डिक्शनरी में आए हड़ियन और कुपोषित शब्द जब श्रेष्ठ साहित्य में मिलते हैं तब वे ज्यादा सुंदर, सजीव और सुदृढ़ लगते हैं. व्याकरण की किताबों में या डिक्शनरी में शब्दों से मुलाकात करना एक तरफा प्यार जैसा मामला होता है, लेकिन जब हम उनसे उनके प्राकृतिक माहौल में यानी उत्कृष्ट साहित्य के भाव जगत में मिलते हैं तब जाकर हमें शब्दों का असली परिचय मिलता है. ऐसी मुलाकात में शब्दों की अनगिनत छटाएं समझ में आती हैं जो डिक्शनरी में साफ साफ नजर नहीं आती, क्योंकि उनके प्राकृतिक माहौल में अनेक संकेत होते हैं, अनेक संदर्भ होते हैं. यह तीसरा चरण यानी शब्दों को विचार जगत और दर्शन शास्त्र के दिव्य माहौल में ले जाकर उनका घनत्व पहचानने का समय था. आता हे वाचा ऐकत असताना एक महत्त्वाची एक गोष्ट लक्षात आली असेल की मराठीमध्ये साधारणपणे शब्दाची रचना करताना त्याच्यामध्ये की ने फारसं जोडलं जात नाही शब्दाशय. पण इथे हिंदीमध्ये मात्र जर थोडंसं बघितलं तर हिंदीमध्ये सुरुवात उत्तर पक्षाने होते वाक्याच्या आणि नंतर पूर्वार्ध येतो. उत्तरार्ध आधी येतो आणि नंतर पूर्वार्ध येतो मला असं वाटतं. तर हे एक मिनिट इथे जर सांगायचं म्हटलं ना, मॅडम तिथं पुन्हा एकदा वाचताय का जरा तो जरा सर्वांना थोडस एक त्याच्यामध्ये काय गंमत आहे ती ऐकायला मिळेल जरा. हॅलो. हो सर. हो सर. हो. एकच मिनिट. हो. एकच सेकंड सर. 93 काहीतरी पेज नंबर असतो किंवा 101 असं काहीतरी असेल. 101 होतं. येस. पहिल्यापासून वाचू सर. तेवढं करा. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा डिक्शनरीत भेटलेले हाडकुळे आणि कुपोषित शब्द दर्जेदार साहित्यात भेटायचे तेव्हा ते जास्त सजीव, सुंदर आणि सुदृढ वाटायचे. शब्दांना व्याकरणाच्या पुस्तकात किंवा डिक्शनरीत भेटणं फारच एकतर्फी प्रेम केल्यासारखं असतं, पण जेव्हा त्यांच्या नैसर्गिक वातावरणात म्हणजे उत्कृष्ट साहित्याच्या भावविश्वात आपण त्यांना भेटतो तेव्हा आपल्याला शब्दांची खरी ओळख होते. अशा भेटण्यात शब्दांच्या असंख्य छटा त्या डिक्शनरी मध्ये स्पष्टपणे दिलेल्या नसतात, त्या सुद्धा कळतात, कारण त्यांच्या नैसर्गिक वातावरणात बरेच इशारे असतात, बरेच संदर्भ असतात. आणि तिसरा टप्पा म्हणजे शब्दांना विचार विश्वाच्या आणि तत्वज्ञानाच्या दिव्य वातावरणात नेऊन त्यांचं घनत्व ओळखण्याची वेळ आली होती. एकाच वाक्यामध्ये याच्यामध्ये गंमत केलेली आहे मी की ऐसी मुलाकात में शब्दों की अनगिनत छटाएं समझ में आती हैं जो डिक्शनरी में साफ साफ नजर नहीं आती. तर जो हा शब्द वापरून आपण हे वाक्य पूर्ण बदललं, त्याच्यामुळे एक हिंदीचा जो प्रवाह ज्याला म्हणतोय आपण तो याच्यामध्ये येऊ शकलेला आहे, हे मला सांगायचं होतं. तर किती वेळ आहे आपल्याकडे अजून? हा बोला सर, काय प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे आपल्या वेळ सुरुवातीला आपले 15 मिनिटं टेक्निकली गेलेलीच आहेत. ओके. किंवा मग आपल्या प्रश्नोत्तरासाठी पण आपला वेळ द्यायचा ना, म्हणून म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तर मी आता ह्या 2-3 रचनेविषयी बोललो. आता मध्यंतरी माझ्याकडे एक अशी रचना आली होती की जी आता राजशेखर शिंदे बसले त्याच्यात त्यांना त्याच्याशी सहमत होतील की अशोक केळकर यांची रुजवात नावाचं पुस्तक माझ्याकडे आलं. आणि सांगायला आनंद वाटतो की रुजवात हे साहित्य अकादमी पुरस्कृत असं पुस्तक आहे, पण ते छापतंय मात्र साहित्य अकादमी ऐवजी रजा फाउंडेशन. तर ते हे पुस्तक छापायला तयार आहे, त्यांनी ते छापायला घेतलंय. तर ते पुस्तक करत असताना एवढे प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत, मला माहित नाही किती लोकांनी ते वाचलंय, कारण ती समजून घेणंच हेच मुळात कठीण आहे. म्हणजे अनेक मराठी प्राध्यापक म्हणतात की प्रचंड अवघड भाषेमध्ये पुस्तक लिहिलं आहे, पण ती एक वाक्यानुसार जेव्हा तुम्ही पुढे जात राहता, अनेकदा केवळ वाचत असताना आपल्याला गोष्टी कळत नाहीत, पण जेव्हा एकेका शब्दाशी खेळत एका शब्दाशी तुम्ही क्रीडा करत पुढे जात राहता, त्यावेळी हळूहळू तो भाव तुमच्यामध्ये आतमध्ये उतरायला सुरुवात होते असं मला वाटतं. म्हणून हिंदूच्या बाबतीत मी नेहमी असं सांगतो
की मी हिंदूचं ट्रान्सलेशन पूर्ण केलं तरीही मला हिंदू पूर्णपणे कळालेलं नव्हतं. पण जेव्हा त्याचे पुन्हा 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 मी संस्कार करत गेलो तेव्हा एक एक नवीन नवीन अर्थ तसा उघडत गेला आणि मग ते शेवटी आल्यानंतर मला ते लक्षात यायला लागलं. तसंच हा हे रुजवात सारखं पुस्तक असेल किंवा द ग गोडसे यांचं पोत नावाचं पुस्तक असेल, ते जर पाहिलं तर ते शिल्पकला, म्हणजे मला सांगायला आनंद वाटतं की मी केवळ साहित्यापुरता मर्यादित नाही राहिलो. ते साहित्य असेल, शिल्पकला असेल, चित्रकला असेल, संगीत कला असेल, या सगळ्या कलांवर केलंय. आता तर आणखी एक पुस्तक येत आहे नृत्य कलेवर आधारित आहे, ते पण आता माझ्याकडे येते, ते मी करायला घेतलंय. तर सांगायचा मुद्दा की पोत जेव्हा हे पुस्तक करायला लागलो त्यामध्ये शिल्पकलेसंदर्भात एवढ्या वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यासाठी शब्द शोधणं म्हणजे अनुवादक म्हणून किती हतबल असतो, अनुवादक किती हतबल असतो कधी कधी माणूस, याची प्रचिती आपल्याला यायला लागते. अनेक नवीन संकल्पना, त्यासाठी तुमच्या हिंदीमध्ये शब्दच नसतात किंवा असले तर एवढे ठोकळेबाज असतात की ते शब्द तिथे चालतच नाही. फार मोठा प्रॉब्लेम येतो. हीच परिस्थिती आली सुधाकर यादव यांचं चित्रमय भारत नावाचं मी पुस्तक केलं त्यावेळेस. आज चित्रकलेची भाषा वेगळी असते, पूर्णपणे भाषा वेगळी असते, पण तरीही ते मला करता आलं. करता आलं याचं कारण काय जर कोणी विचारलं, मला अनेक लोक विचारतात, तुम्ही सर संगीताचं काम केलं, संगीताचं पुस्तक केलं, तुम्ही संगीताचं शिक्षण घेतलंय का हो? किंवा तुम्ही चित्रकलेवरचं पुस्तक केलं, तुम्ही चित्रकलेचं शिक्षण घेतलंय का? किंवा संगीतावरचं केलं, तुम्ही संगीताचं शिक्षण घेतलंय का? माझं उत्तर असतं मी यापैकी कुठल्याही याचं कलेचं शिक्षण घेतलेलं नाही. मग कसं झालं, हे तुम्ही कसं करू शकलात? त्याचं मला एकच उत्तर आहे माझ्याकडे, ते म्हणजे की जेव्हा तुमच्याकडे शब्दांचा चांगला पर्याप्त साठा असतो तेव्हा तुम्ही फार अडत नाही शब्दांचा. कारण मला विचारता आमचे एक मित्र आहे प्रफुल्ल शिलेदार, ते सांगतात, त्यांनी खूप सुंदर अनुवादाची व्याख्या केली आहे. अनुवाद म्हणजे काय? तर अनुवाद म्हणजे उपलब्ध असलेल्या अनेक शब्दांपैकी योग्य शब्दाची निवड म्हणजे अनुवाद. मला फार आवडली. त्याच्यामुळे आपल्याकडे खूप सारे शब्द